नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्त्री SM मालवणी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे. मंडळी, आता मी आचरा या गावात आहे. 1 महिन्यापूर्वी ना गावपळणीचं एक व्हिडिओ केलं आहे, तर याच गावात केलं आहे तुम्ही. आणि तसंच त्याचप्रमाणे ना आता डाळपसरी तो एक कार्यक्रम आचरा गावात होता आणि तो काय आहे नक्की मला माहीत नाही, पण अंदाजे असा की देव मंदिरातून बाहेर पडतात आणि 12 वाडे आहेत, त्या 12 वाडेत फिरतात. म्हणजेच देव ना प्रत्येकाच्या घरात भेटायला जाता. तर असंच एक व्हिडिओ काय नक्की संपूर्ण मग अजून सविस्तर माहिती नाही, तर आता आपण या व्हिडिओद्वारे आपण नक्की बघूया. मी पण आजच इले, पहिल्यांदाच इले, आज नाही पहिल्यांदाच इले डाळपसरी म्हणजे काय बघू. चला तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. डायरेक्ट जाऊया आचरा मंदिरात. ह्या मंदिराचा प्रवेशद्वार जर गावपळणीचा माझा व्हिडिओ बघितला असेल ना मागचो, तर तुमका समजात ते सगळा व्हिडिओ दाखवले संपूर्ण परिसर. पण तरी पण एकदा या व्हिडिओत आपण बघूया. मंदिरात प्रवेश करताना तुमका 3 दरवाजे भेटतात. मुख्य दरवाजा आणि मधचे 2. आतमध्ये गर्दी आहे म्हणजे गावातील आहे मंदिराकडे. पण आपले सबस्क्रायबर भेटून खूप छान वाटलं तुमका. तुमचं हे कोणतं? घाडीगाव करत इथलेच मुंबईला असतं तुम्ही? मुंबईला असतो. याच्यासाठी यावं लागतं. नाव काय म्हटलं? सचिन घाडीगावकर. सचिन घाडीगावकर. मर्याद करणार नाही, पूर्व मर्यादेच्या बाहेर जाणार नाही. बाहेर गेले सगळे. मंडळी, मी पहिल्यांदा दिल्यामुळे ना काही थांबायचा काही नाही थांबायचा माझ्या कायच लक्षात येत नाही. आणि या गर्दीत पटकन पुढेच जाऊ होत नाही. शूट करूचा म्हटला तर
बाजूच्या 4 मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ना देव परत मंदिरात येले आणि 7 दिवसासाठी मंदिराच्या बाहेर पडणार. मंडळी परत मंदिरात येत ना मी आता परत गेटकडे येईल आहे बाहेरच्या. आणि विषय काय ते 3 राऊंड झाले ना त्यांचे 3 प्रदक्षिणा झाले की परत देव मंदिराच्या बाहेर येतले. काय जाणार ते बाहेर येऊन तोप देणार तिकडे आणि बाहेर ते घाटीकडे धावत जाणार. अच्छा म्हणजे तिकडे एक तोप देणार. हां तोपेचा आवाज झाला इकडून धावत येणार. हां तोपेचा आवाज झालो की परत देव इकडे धावत येणार आणि ते घाटी म्हणतात तिकडे जाणार रामेश्वर घाटीकडे धावत जाणार. तर आता वाट बघूया येतात धावत येणार ना. मित्रांनो आता इकडून धावत जाणार आहेत. इथं काठीवाला होतले खायची वाजवतो तशी. हां विषय काय माहिती थोडा मागे जा. अच्छा सॉरी पत्रे घातले शूट बरोबर. तू प्रॉपर राहिलोस म्हणून तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मला काहीच माहिती नाही. कोणाक तरी आणू होता. सगळे वाट बघतात देव कधी धावत येतात असे. जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. लवकर निघावं. अच्छा म्हणजे आपण आहे ना सटकायचं लगेच. झालं तर तोफेचा आवाज चालू होती ना. रामेश्वर अजून एक रामेश्वर चालत येते. अच्छा
तोफ झाली आता रामेश्वर बाहेर येतो. म्हणजे आता तोफेंचा तुमचा आवाज येता. येणार आहे आता बाहेर. अच्छा रामेश्वर ते पण आवाज येणार नाही. रामेश्वर जावं रामेश्वर आणि कोण बाहेर जाऊया. चला. आपण पण बाहेर जाऊया. नगाडे कसे वाटले बघितलंच. आणि आता 2 देव येतात रामेश्वर आणि काहीतरी बरेचसे नाव घेतलं त्यांना. 5 दिवस आहेस. हा नाही 5 दिवस नाही. आजचाच मेन दिवस म्हणजे अजून 5 दिवस असतं ना या शुक्रवारपर्यंत. तर ही घाटी काय पुढून गाठी चालू होती. या घाटीचं नाव काय मला पण नाही. तुला पण नाही. ठीक आहे रामेश्वर घाटी. ओके हां या घाटीचं नाव रामेश्वर घाटी. तर मंडळी मगाशी मंदिरात जे देव धावत दिले ना ते या घाटीच्या पायथ्याशी स्थिर झाले. ते बघा ही घाटी म्हणतात आणि घाटीच्या पायथ्याशी स्थिर झाले देव. गर्दी बघा तुम्ही किती या. प्रत्येक शूट आपण दाखवू शकलो नाही कारण पाय चपला नाहीत. बऱ्याच जणांचे नाहीत आणि फुटे लागतात बारीक बारीक काट्यात नाही जावचं लागता. चप्पल थेच राहला. बरेचसे लोक ना मी लई थैनाच येतं शॉर्टकट. आणि माका एक दादा बोललो की डायरेक्ट तू पुढे जाऊन उभं राहू नाही तू काही गर्दी गावतली पुढे जाऊ भेटणार नाही. गर्दी किती आहे ती बघा तुम्ही. आणि अजून पण मंडळी येतं. तशी घाटी खूप मोठीच आहे. काय म्हणतास बरे अस ना. काय नाही एकटं दिलंय. हां ठीक आहे म्हणतोय. आता पुढे जाऊ डायरेक्ट की तुमच्यावर थांबू. आता वाजवतालाच का एकदा. हां ठीक आहे चला. मी काय बोललो ऐका ना हे जे ते काही नवस आहे का त्यांचे. प्रत्येक हा तळी आहे काय. साधारण ही पूर्ण घाटीच आहे काय ही घाटी. किती घरात आहे घाटी कशी. 20 घर. किती 15 घरात. हो मग एकदा वाजवत ना पुढे वाजत. किती वेळ वाजत. 2 होतात ते दिवशी एकच होती मागे ना गाव पण नेपाळात. अच्छा मागे तुम्ही तोप पण वाजवलात ना. तोप मगाशी तिथे ते कसं तेव्हा कशी 2-3 होता ना त्याच्यामुळे ते जमले सगळे शूट घेऊ. आता एकटंच असल्यामुळे शूट घेऊ जमले नाही. नाही मुंबई गातो. आता मंदिरात ना बाहेर पडले. आणि रात्री वस्ती काय असे किती दिवस थांबणार वस्ती. 7 तारीखपर्यंत कंटिन्यू बाहेर म्हणजे 12 गाव घेणार. सॉरी 12 वाडी घेणार. 12 गाव चुकून येईल माझ्या तोंडात. म्हणजे प्रत्येक जण आपली तळी घेऊन बाहेर उभा. जवळजवळ 15-20 घरात असे म्हणतात. हे बघा प्रत्येक जण तळी घेऊन थांबलेत. घाटी पण खूप मोठी आहे. नमस्कार नाव काय तुमचं. माझं नाव अरविंद सावंत. डायरेक्ट सर आम्ही कार्यरत आहोत इथे मालदार म्हणून. ही परंपरा शेकडो वर्षापूर्वीची आहे. अच्छा. इसवी 17ला ही इनाम मिळाले देवाला. रामेश्वरला पूर्ण हा गाव 5000 एकर जमीन
2 मैल लांब समुद्र किनारा अर्धा समुद्र परवान पाणी सुद्धा मालकीचा हा रामेश्वर हा या भूमीचा सार्वभौमत्व असणार आहे. इथे कुठल्याही यापूर्वीच्या जे ब्रिटिश काळात 1818 ते 1947 ब्रिटिशांनी सुद्धा त्याच्या या हक्कावर कुठेही काही आणलं नाही. दुसरी हे संस्थान सुरू आहे हे शिवकालातलं इनाम आहे. नाही मी काय म्हणतो मी गाव पळणीला आलेलो त्याच्यामुळे मला ह्या थोडा माहिती आहे. आपण आता डाळपसर म्हणजे काय ह्या तेच माहिती सांगतो. इथे हा जो देव आहे इथे हा गावा या कसबा आचरा गावडवाडी आणि बाग जांभूळ याचं सार्वभौमत्व असणारं ही एक शक्ती आहे. शिवशक्ती आणि शक्ती म्हणजे देवीची देवी म्हणून इथे संख्यात्मक जर विचार केला इथे 3 देवता त्याच्या पुरुष देवता 2 आहेत या ह्याच्यात. मग हा जो संकलनाचा भाग आहे तर इथे काही पूर्वीपासून या कोकणात काही अघोरी थांबल्याची बाजू का ठीक आहे थांबू दे. ताशाने वाजत होतो म्हणून आमची माहिती थोडी अर्धीच राहिली. जाऊ दे नेक्स्ट टाइम घेऊ जमलात तर. आरोग्य आज होणारा त्रास दूर कर खात्री पटवून भाऊ काय प्रसादाने तुम्ही नवसायचो दरवर्षी असं सालाबाद प्रमाणे कारण प्रत्येकाकडे वेगवेगळा लाडू आणि असे असं काय तुम्ही हॉटेल ओळखलंय मी तुमच्या याची गेले ना गाव पळण्याची घाटी सप्ताह आणि हे ना आता कुठचं मंदिर म्हटलं असतं पुरसाई मंदिराकडे ते जाणार देव लास्ट हा. तर मंडळी घाटी संपली आणि आता आहे ना बाजारपेठ लागत. तर घाटी तुम्ही बघितलास 15 ते 20 घरं होती म्हणजे 15 ते 20 तळी होती. आता बाजारपेठेत बघूया किती उशीर होतात आपल्या. आचरा बाजारपेठ गर्दी खूपच आहे आणि दादाकडे जरा चार्जिंग लावून मोबाईल दिलाय. नाव काय दादा तुझा? यश मिस्त्री. मी पण मिस्त्रीच आहे आणि माझे व्हिडिओ बघता तर सबस्क्राईब करा. थँक्यू. म्हणजे आता आपण आचरा गावच्या बाजारपेठेत दिला आणि जवळजवळ 1 तास झालो हा बाजारपेठेत. प्रत्येक दुकानात पण जातात ना ते दुकानाची तळी घेतात काय.
बघ देवा या लेकरांनी या ठिकाणी येऊन आज नजरांची श्रीफळ ठेवलेला पाहून करून घे. आज लेकराच्या नाश्त्यावर काही जरी दुःख असलं तरी या मी आकडे गुंडवतोय त्याप्रमाणे आकडे गुंड ठेवून ज्या वेळेस तुला हाक मारी त्या वेळेस उभे राहून त्याची जी इच्छा असं ती इच्छा सफल करून खातील पटवून टाकायला की बरा का नाही तू राजी. सगळे तळीच आहेत ना पुढे जाणार आहे त्या देवाचं नाव आहे पुरसाई देव. सगळ्यांची तळी काय वाटत अजून 1 तास थापायचे ना 1 तास जात रे ना. मी म्हणते खायला जाऊन येते गाडी घेऊन येते इकडे. सगळी तळी घेऊन आपले उभी आहेत. नाव काय मंदार आचरेकर. बॅगेत पूर्ण दारू हा. तुम्ही सांगत ना बाबा हा मारताना मी मोबाईल बंद केला काय तेवढाच लावता सगळे. मंडळी गर्दी बघितली देव आता पुरसाई देवीकडे गेले आणि आहे ना आता ते धावत जाणार पुरसाई देवीच्या मंदिरात. भयंकर गर्दी आहे. म्हणजे यासाठी सगळ्या त्यांना महाप्रसादसाठी रांग लागली आहे. रांग बघा किती आहे माझ्या पाठीमागे. तरी किती लोक असतील 4-5 हजार लोक असतील वरतीच असतील 7-8 हजार. सगळे देवाचं काम चालू आहे आणि यासाठी जेवणाचं काम चालू आहे. महाप्रसाद आमच्यासोबत मित्रांनो आता मका ना हे आमचे सबस्क्रायबर गावल्यात रांगेत होते जेवणाच्या. माझे त्यांनी व्हिडिओ बघितले मी गाव पळण्याचं याच गावात व्हिडिओ मी बघतो यांच्या व्हिडिओला असं गायब सरीपासून ते गावपणीपासून मस्त व्हिडिओ आहे. मी पहिल्यांदा केलंय डायरेक्ट सरी. चला चला जेवणात आधी बघूया राईन बघा किती. चला आपलो नंबर इलो काय भूक लागली आपण म्हणजे भूक तर खूप लागलेली आणि आता राईस फ्लॉवर भात जेवतोय आणि नंतर मग काय तर बोलतोय. थँक्यू खावा प्रत्येक जण आधी खावच्या भानगडीत. तुम्ही मुंबईवर नाहीलास काय? ठीक आहे कसं भात जेवढ्या जणांचं जेवण करणं म्हणजे खाऊ गोष्ट हा.
सगळे जेवण मस्तच असतं. सगळे जेवणाचे सगळे महाप्रसाद घेतल्याने गर्दी बघा आम्ही राणी बरोबर येईल तुमच्याकडे. काय काय म्हणतास? मेसेज टाकलेला हा मेसेज टाकलेला आहे इंस्टावरती. इंस्टावर टाकलेला बोललेला आचऱ्याची डाळ. हा 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 बघितलं. बरेचसे यांचे कमेंट असणार, कोणाचे वाचणार. इकडचं टाकलेलं ना देवगडचं तेव्हा त्याच्यावर झाडायचं. अच्छा जेवले आता मी, तरी पण एक घेते प्रसाद म्हणून. बस करा का नाव का तुमचा? संजय राजाराम मिराशी. मी मानकरी आहे. हां हां देवा श्रीदेव रामेश्वराचा. मी म्हणते शॉर्टकटमध्ये फक्त मला हे डाळप सॉरी म्हणजे काय एवढं फक्त सांगा. सॉरी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर देव आपल्या भेटीला येतोय. हां हां हा गाव देवाचा इनाम आहे. देव या गावाचा राजा आहे. तर एक राजा या नात्याने, प्रजापती या नात्याने तो प्रत्येक घरोघर भेट देतो. प्रत्येक घरोघरी भेटणार. प्रत्येक घरोघरी भेट म्हणजे वाडीवर जातात आणि वाडीवर मग त्या वाडीतले लोक येऊन तिथे आपली गाराणी म्हणा किंवा आपल्या सदिच्छा म्हणा या व्यक्त करतात. एकूण वाडी किती आहेत? 12 वाड्या आहेत. 12 साधारण एक 7 दिवसात हा कार्यक्रम असतो. एक जागोजाग रात्रीचे हॉल्ट्स असतात ते काही आणि ते सगळे हॉल्ट्स त्या वाडीमध्ये जी मंदिरं आहेत त्या मंदिरात असतात. कोणाच्याही घरी असा राहण्याचा प्रकार नसतो. आणि त्यानंतर त्या वाडीवरची जे काही गाराणी आहे ती विचारात घेऊन देव त्यांना आपल्या परीने मार्ग सांगतो आणि त्या मार्गात निवारण झालं की अशी एक श्रद्धा आहे. त्या श्रद्धेने लोक सगळं हे करतात. आणि डाळसरी किती वर्षांनी येते? डाळसरी दर 3 वर्षांनी येतात. त्रैवार्षिक कार्यक्रम आहे. 3 वर्षांनी येते. 3 वर्षांनी असं नाही. ऍक्च्युली देवाला कौल लावला जातो. गाव पळणीच्या नंतरच. गावपळणीच्या नंतर देवाला कौल लावला जातो आणि तो कौल लावून जर का तो हे झाला पॉझिटिव्ह किंवा ज्याला आमच्याकडे पोटचा म्हणतात देवाने कौल दिला, होकारार्थी झाला तर हा कार्यक्रम घडून येतो. 3ऱ्या वर्षी आम्ही कौल लावतो जनरली. पण 3ऱ्या वर्षी समजा कौल नाही झाला, काही अडचणी असतील देवाच्या किंवा इतर काही देव ज्या विचाराने सांगत असेल त्या विचाराने जर का काही अडचण असेल तर एखाद्या वेळी नाही होत. पण मग पुढच्या 4थ्या वर्षी मात्र कौल होतो. आणखीन मग आम्ही आता बाहेर पडतो. यंदा असंच आम्ही 4थ्या वर्षी बाहेर पडलेलो. समजलं गावपळणी होतो, केलेला व्हिडिओ होतो गावपळणीचा व्हिडिओ. म्हणजे जेव्हा गावपळण होतात त्याच्यानंतरच हे डाळसुरी असतात असा अंदाज? असं नाहीये. तसं काय तो हे नाहीये. ते त्याच्याशी काही लिंक. जरी गावपळण नाही झाली तरी डाळसुरी 3 वर्षांनी होते. ते मागे पुढे होऊ शकतं. जसं डाळसुरी यंदा 4 वर्षांनी झाली. गावपळण पण यंदा 4 वर्षांनीच झाली. सहसा हा म्हणजे देवाच्या हुकमावरून सहसा हा सगळा योग येतो तसा जुळून गावपळण आणि हे डाळसुरी. परंतु असं काही नाही आहे की ते ताबडतोब झालंच पाहिजे, हे झालं की ते अशी काही हे नसते त्याच्यात. अन्यथा लोक गावपळण झाली की आज डाळसुरी आहे यंदा असा निष्कर्ष काढते. तर तशी काही निष्कर्ष काढण्याची गरज नाही आहे. शेवटी देवाच्या मनावर आहे. देव जसं सुबुद्धी देईल त्याप्रमाणे आम्ही गाववाले वागतो आणि हा कार्यक्रम झोपात आणतात. गर्दी पण खूप असतं बघितलं मी पहिल्यांदाच येईल. खूप असते. जागोजाग डेकोरेशन आणि पाणी अन्न चहा सगळी व्यवस्था असतात. साई सरंजाम ज्याला म्हणतात, लवाजमा ज्याला म्हणतात, त्या लवाजमात तुम्ही पाहिलं असाल. तोफा उडाल्या, बंदुका उडाल्या, असं सर्व जोरदार कार्यक्रम असतो. जे शिवरायांच्या काळात शिवरायांच्या काळात म्हणजे शाही थाटच आहे ना. ते अजूनही प्रथा चालू आहे. या नात्याने आम्ही हे सगळं जे चालवतोय त्यामुळे संस्थानिकाचा जो साज असतो, राजाचा जो साज असतो, त्या साजाप्रमाणे हे सगळं केलेलं आहे. धन्यवाद काका एवढी छान माहिती दिल्याबद्दल. ओके, थँक्यू. चला तर म्हणजे जेवण झाला म्हणजे महाप्रसाद घेतलंय आणि आता चाललंय मी घरात. कारण ह्याच्या पुढे बरेचसे म्हणजे त्यांना परत 6 पुढे जाऊ ना त्यांना संध्याकाळचे 6 वाजतले. तर एवढा उशीर काय आपण थांबू शकत नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला मी चाललंय घरात. टाटा, बाय बाय.